पद्मशाली युवक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मार्कंडे मंदिर येथे मावळते अध्यक्ष तुषार जक्का यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते। शेवटी शेखर कटकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। प्रेसिडेंट म्हणून नागेश बोंबड्याल तर सचिव म्हणून विजय नीली यांची निवड करण्यात आली। कार्याध्यक्ष म्हणून नागेश बंडी तर खजिनदार अविनाश शंकू यांची निवड करण्यात आली। दरम्यान यावेळी निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवक संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले। 2023 सर्व पदाधिकाऱ्यांची निवड झाली। मी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो व समाजाला एक उपयुक्त असेल असं कार्य तुमच्या हातून घडो हीच मार्कंडेची प्रार्थना करतो। आज अध्यक्ष म्हणून शेखर कटकम यांची निवड झालेली आहे। कार्याध्यक्ष म्हणून नागेश बंडी यांची झालेली आहे। प्रेसिडेंट म्हणून नागेश बोंबड्याल यांची झालेली आहे। सचिव म्हणून विजय नीली यांची झालेली आहे। खजिनदार म्हणून अविनाश शंकू यांची झालेली आहे व त्यांच्याबरोबर इतर सहकाऱ्यांची सुद्धा निवड झालेली आहे। मी सर्वांना हीच विनंती करतो की आपण सगळेजण एकत्रित येऊन काम करावं। आपल्यात मतभेद न ठेवता समाजाला आपण समाजासाठी काम करायचं आहे हे ध्येय ठेवून सर्वांनी चांगलं काम करून दाखवावं हीच विनंती करतो व तुमच्या कार्याला शुभेच्छा देऊन मार्कंडेची मी हीच प्रार्थना करतो की आज जे समाजात प्रश्न आहेत युवकांचे ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून सोडवले जावं हीच मार्कंडे भगवानचरणी प्रार्थना करून